नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आता आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग काय असणार आहे माहिती का? मी आलेले आहे महिंद्राच्या शोरूम मध्ये, कारण की महिंद्रा वीरोला आज झालेले आहेत 1 वर्ष पूर्ण। त्यामुळे 1 वर्ष सेलिब्रेशनचा जो इव्हेंट आहे हा कसा होतोय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, 1 वर्षापूर्वी महिंद्रा वीरोचं भारतीय मार्केटमध्ये पदार्पण झालं होतं आणि तेव्हापासूनच ह्या गाडीने अर्बन आणि सोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप चांगली अशी पकड जी आहे ती निर्माण केलेली आहे। गाडीचं जर ओव्हरऑल डिझाइन तुम्ही जर पाहिलं तर एक मॉडर्न डिझाइनचा जो पिकअप आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो। क्रोम त्याचसोबत हेडलॅम्पचं डिझाइन असेल, फ्रंट बंपर असेल आणि ओव्हरऑल बॉडी शेल असेल, हा देखील तुम्हाला एक चांगली सेफ्टी प्रोव्हाइड करतो। ह्या इव्हेंटमध्ये महिंद्रा वीरोचे प्राऊड ओनर सुद्धा आले होते ज्यांनी गाडी घेतलेली आहे। तर त्यांचे देखील आपण काही अनुभव आता जाणून घेऊया। आज आपल्या सोबत विकास सर आहे, त्यांनी 1 वर्षापूर्वी वीरो खरेदी केलेली होती। सर, तुमचा अनुभव कसा आहे? कुठे कुठे गाडी वापरताय आम्हाला थोडक्यात सांगा बरं। सर, आपली गाडी मी मल्टी कंपनीत चालवतो। मुंबई, नागपूर, यवतमाळ, वर्धा अशा ठिकाणी जातो। किती किलोमीटर चालवलेली 1 वर्षामध्ये? 1 वर्षात मी आतापर्यंत 70,000 किलोमीटर गाडी चालवलेली आहे। ओव्हरऑल कसा एक्सपिरियन्स आहे? छान एक्सपिरियन्स आहे, एकदम चांगला एक्सपिरियन्स आहे। केबिन चांगला आहे, सस्पेन्शन छान आहे गाडीला आणि 10 फूटमध्ये गाडी घेतलेली आहे आपण। आम्ही जर तुम्हाला एक शब्द सांगितला की एका शब्दामध्ये तुम्हाला वीरोचं एक अनुभव सांगायचा आहे, तो एक शब्द कुठला असेल? एक शब्द म्हणजे एकदम मस्त गाडी आहे। मित्रांनो, मचिंद्र सर आज आपल्या सोबत आहे आणि ते त्यांच्या गाडीचा अनुभव आज आपल्या सोबत शेअर करणार आहे। मचिंद्र सर, कसा आहे वीरोचा अनुभव तुमचा? थोडक्यात आम्हाला सांगा बरं। ज्यावेळेस मी शोरूमला गाडी पाहण्यासाठी आलो त्यावेळेस गाडी बघताच माझ्या मनामध्ये भरली। नवीनच लेटेस्ट मॉडेल आलं होतं हे शोरूमला आणि गाडीचे म्हणजे एक्स्ट्रा फीचर्स असे त्याच्यामध्ये एसी आहे, आतमध्ये स्क्रीन आहे ड्रायव्हरला पाहण्यासाठी। त्याचबरोबर गाडी कुठे लॉंग रूटला गेली आणि गाडी ज्यावेळेस अनलोडिंग होत नाही असं वाटलं तर ड्रायव्हरला आणि किन्नरला म्हणजे आराम करण्यासाठी सीट फोल्डेबल आहे, म्हणजे कार टाईप सिस्टम आहे। त्याचबरोबर याला रिव्हर्स कॅमेरा पण आहे आणि गाडीचा लुक पण एकदम छान आहे, म्हणजे कार टाईप गाडी आणि लेटेस्ट मॉडेल आहे वीरो। असं हे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आलेलं मॉडेल खूप आवडलं आणि मी 1 वर्ष झालं गाडी यूज करतोय। छान प्रकारे म्हणजे मेंटेनन्स पण नाही आहे त्याला आणि गुड बेस्ट। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे युवराज सर, जे वीरो वापरतात। युवराज सर, वीरो बद्दल तुम्हाला तुमचे काय थॉट्स आहेत, काय ओपिनियन आहेत, आम्हाला थोडक्यात सांगा बरं। सर, वीरोमध्ये वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये एअरबॅग आहे। एअरबॅगमुळे काही प्रॉब्लेम नाही, कशी चालवा तुम्ही गाडी, एक नंबर गाडी आहे। म्हणजे सेफ्टी चांगली होत। हो, आणि याच्यामध्ये पॉवर विंडो पण आहे। जसं आपण एक गाडी घेतो ती कशी खालीवर जाते बटन दाबल्यावर, तशीच ही पॉवर विंडो आहे, म्हणजे कार सारखं फील। हो, कार सारखं आहे सर। आणि याच्यामध्ये रिव्हर्स कॅमेरा पण आहे, अशा कोणत्याच गाडी दिले जात नाही, तर हे रिव्हर्स कॅमेरा पण आहे सर आणि हे मला फार आवडली आहे। तर मित्रांनो, आता ही महिंद्रा वीरो शूट करण्यासाठी मी एकदम बाहेर आलेलो आहे, कारण की ही गाडी जर पाहिली ना कशासाठी वापरली जाते हे आपल्याला शिंदे सरच सांगतील। शिंदे सर, नमस्कार सर। नमस्कार, कसे आहात? एकदम मजेत। बरं, आता तुम्ही ही गाडी एकदम चांगली बनवलेली आहे, कुठे यूज करता आम्हाला सांगा बरं। आपला इव्हेंट आहे शिवधर्म LED हॉल म्हणून, आपण सगळ्या ठिकाणी जातो, प्रॉपर ऑल महाराष्ट्रात कुठेही जातो। गाडीचा परफॉर्मन्स सांगायचं म्हटलं तर गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही, 1 नंबर गाडी आहे। पण आता मायलेज किती देते तुम्हाला ही गाडी? मायलेज नाही म्हटलं तरी आपल्याला 17-18चं मायलेज येऊन जातं। बरं, एक शब्द जो वीरो बद्दल तुम्हाला वाटतो? ह्या गाडीची तोड नाही, एक्सलंट म्हणता येईल, एकदम एक्सलंट। एखादं वाहन माणूस तेव्हाच घेतो ज्यावेळेस त्या गाडीची जी कॅपेबिलिटी आहे ती प्रूव्ह झालेली असते। आणि इथे महिंद्रा वीरोचे जे ओनर आहेत यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला गाडीबद्दल त्यांचे जे अनुभव आहेत ते शेअर देखील केले। ओव्हरऑल हा जो इव्हेंट होता हा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न देखील झाला। जे प्राऊड ओनर होते त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी करण्यात आला। आणि महिंद्रा वीरो बद्दल जर मी बोलायला गेलो तर एकच बोलेल, विचारांच्या पलीकडले म्हणजेच सोच से आगे।